आणि हे पहा आम्ही बाहेर आलो होतो आणि आज आहे गणेश चतुर्थी। तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि गोंधळ भरपूर होता बाहेर, आवाज गोंगाटा म्हणजे सगळीकडे आवाज होता, त्याच्यामुळे मग मी व्हॉइसवर टाकलेला आहे। तर हे पहा असे गणपती आलेले आहेत आणि आमच्या घराजवळचं मार्केट आहे हे। 7 हिलला भरपूर मोठं म्हणजे मार्केट गणपतीचं भरलं जाते, म्हणजे गणपती भेटते तिथनं। तर इथनं चिकलठाणा वगैरे त्या ठिकाणून, पण आमच्या इकडं म्हणजे थोडेसेच गणपती पण आलेले होते ह्या वर्षी, काय माहीत नाही, थोडेच होते टॉल पण। तर हे पहा आम्ही पण सिलेक्ट वगैरे इथनं केला आणि नंतर घरी जाऊन नंतर वापस येणार होतो सिलेक्ट करायला। आणि दुर्वाही आपल्याला म्हणजे घ्यायच्या होत्या, तर मग तेवढ्यासाठी आम्ही आलो होतो सगळेजणच। आणि आपल्याला नंदादीप वगैरे पण पाहिजे, म्हणजे समई वगैरे पण पाहायची होती, तर मी ती पण घेतली, कारण आपल्याकडे आहेत पण छोट्या आहेत, तर मग जराशी मग मी मोठी घेतली। आणि हे पहा हे असे लाइटिंग अथर्व आणि अथर्वचे पप्पा घ्यायला लागले होते, कारण अथर्वला लाइटिंगचा प्रत्येक वेळेस दिवाळीमध्ये तो लाइटिंग घेतो, नंतर गणपतीच्या टायमिंगला लाईट घेतो। तर हे पहा आम्ही घरी आलो आणि मी दुर्वा तयार करते। तर दुर्वा तयार करतच मी नंतर अथर्वच्या पप्पाला सांगत होते की असं असं करा। ही केलं होतं अथर्व आणि अवंतिकानी, पण मी नंतर राहिलेलं अथर्वच्या पप्पाला सांगितलं करा म्हणून असं। आणि मी दुर्वा तयार करत होते, अथर्व दाखवत होता, तर मी म्हणलं ही गणपतीच्या प्रिय दुर्वा आहेत, त्या मी तयार करते असं सांगत होते त्याला। तर अवंतिका पण माझ्यासोबत करू लागत होती हे पहा। आणि आता आम्ही गणपती आणायला चाललेलो आहोत। मयूर एकटाच घरी आहे आणि मी चाललेले आहे गणपती आणण्यासाठी, आणि दीदीचे पप्पा आणि मी। चला चला आम्ही गणपती आणायला चाललेलो आहोत आणि पावसाला सुरुवात झालेली आहे। पहा तुम्हाला दिसत असेल आभाळ आलेला आहे पहा, आणि इथं थेंब पण पडलेला दिसत असेल कदाचित, आणि गाडीवर आवाज येतच नसेल तर नंतर सांगेनच मी तुम्हाला। तर चला गर्दी आहे, ठेवते मोबाईल। हा आम्हाला पत्री वगैरे पण घ्यायची होती, म्हणजे पत्री म्हणजे 5 पानं वगैरे असं प्रकार असतो, आणि इकडं घेतात ते, गावाकडे घेत नाही तसं, तर काही भेटत नाही गावाकडे, म्हणजे नॅचरल भेटते सगळं। म्हणजे इकडनं पण इथं कसं आहे, म्हणजे खेड्यागावचे काही लोक वगैरे घेऊन येतात ते, तर मग घेतात सगळेजण दुर्वा पत्री वगैरे 5 फळे वगैरे। तर आम्ही आलो होतो आता मोदक वगैरे घ्यायला। तर मोदक अथर्व आणि अवंतिकाला खूप आवडतात असे मोदक, चॉकलेट मोदक, त्याच्यामुळं मग आम्ही पण ह्या वर्षी तसेच घ्यायचे ठरवले, आणि आपल्या बाप्पाला पण तेच द्यायचे ठरवले होते। तर आता मी घ्यायला आले होते, आणि हे पायी अवंतिका अशी फिरत होती, तिला काहीतरी दुसरं घ्यायचं होतं खायला, तिला आवडते पाही अशा मिठाया वगैरे। पण मग ह्यावेळेस मी घेतल्या नाहीत, कारण आता काय आहे माहिती, सध्याला सगळं गोड खातेत, कारण गणपती बाप्पा यायचे म्हणलं की सगळ्या गोड, त्या दिवशी आपण पुरणपोळी वगैरे काही बनवलेलं असते, त्याच्यामुळे मग मी घेतलं नाही। आणि हे पाही नाजत पण कशी होती, कारण ती आनंदात होती। आणि मग नंतर आम्ही घरी निघालो, पण पाऊस सुरू झाला तेवढ्यातच, आणि प्रत्येक 2 वर्ष झाला आता पहा आपला गणपती बाप्पा घेताना पाऊस सुरूच होतो। तर हे पहा अथर्वचे पप्पा इथं गणपती बाप्पा घेत होते, आणि कॅरी बॅगच वरून टाकलेली होती, कारण पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे मग म्हणलं तसंच वरून गुलाल। मोरया चला चला पहा गणपती बाप्पाला घेऊ, आणि पाऊस पण यायला लागले आमच्या गणपती बाप्पाला सोबत घेऊन जाताना। तुम्हाला दाखवते घरी गेल्यावर नाहीये, चला भेटूयात घरी, चला चला। बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। पहा आमचा गणपती आलेला आहे आता, आणि दीदी काय करते, क्लॅप। तोपर्यंत आपला अजून विराजमान नाही, आताच करायचा। सामान आहे 5 फळं, नंतर ही आपल्या ही पत्री, पानं, सुपारी, ही फुलं, नंतर ही आपल्याला 2 गणपती आहेत आपल्या घरातला पण एक आहे ते जे ही वस्त्रमाळ, नंतर ही पंचामृतासाठी घेतलेलं आहे, अजून आहे समोरच्या दुसऱ्या ताटामध्ये पण सगळं ठेवलंय सध्याला, नंतर तुम्हाला दाखवते। पाहिलं मी की ह्या वर्षी मी काही मोदक घरी बनवले नाहीत, तर मी हे एकत्रीचे मोदक आणलेले आहेत। तर मी तळणीतले मोदक, म्हणजे आपल्या तळणीचे मोदक नाहीत बनवले, तर ह्या पाही असे आहेत, हिला काय म्हणतात, कुठले मोदक म्हणते दीदी, मलाई, व्हाईट चॉकलेट मोदक, व्हाईट चॉकलेट मोदक आहेत पाही। आणि हे आणलेले आहेत पावशर, तर ह्याच्यामध्ये 21 पेक्षा जास्त बहुतेक बसलेत, तर मी सगळेच ठेवलेत ह्यातमध्ये, नंतर आपला काढायचे पूजाच्या टायमिंगमध्ये। तर हे पहा मी आज गजरा वगैरे लावलेला आहे, तर हा गजरा अथर्वच्या पप्पांनी मला मुंबईहून आणलेला आहे, आणि प्रत्येक वेळेस ती मुंबईला गेले की गजरे बरोबर तिकडनं घेऊन येतात, कारण का
छत्रपती संभाजीनगरमध्ये तसा गजरा भेटत नाहीये. आणि ह्या फुलांचा वास असा येतो म्हणजे खूप म्हणजे ओरिजिनल मोगऱ्याचा वास येतो. आणि इथनं जर गजरा आणला ना की त्याचा वासच येत नाही, कारण ते फक्त कागदाचे असल्यासारखे वाटतात. त्याच्यामुळे मग मला इथला गजरा आवडत पण नाही. आणि मग तिकडे गेले की बरोबर मग असे गजरे घेऊन येतात. तर अवंतिकाने पण लावलेला आहे. अवंतिका दाखव इकडे. तर हे पहा, आपली आरती वगैरे झाली होती आणि अवंतिका पहा कशी मोदक घेऊन खात होती. आणि अथर्वनं तर लिमिटच सोडलं होतं. अथर्वला तर त्याचे मोदक त्याचे खूप प्रिय आहेत किंवा म्हणजे फेवरेट आहेत. आणि तुम्हाला मी मिनी ब्लॉगमध्ये पण दाखवलं आहे, म्हणजे नावाला सार्थक काम आहे ते. तर हे पहा, आणि अथर्वचे पप्पा पण पाठीमागे बसले होते आणि ते पण मोदक खात होते, तर प्रसाद खात होते. हां, तर हे पहा आपलं फायनल असं म्हणजे पूर्ण सगळं बसवल्यानंतर मी तुम्हाला दाखवायला लागले होते. गणपती बाप्पा आपले विराजमान झाल्यानंतर तर आपले गणपती बाप्पा फारच क्यूट असे दिसत होते. आणि खूप सुंदर अशी आम्ही ह्यावेळेसची ही आणली होती पहा, डायमंड वगैरे पूर्ण सजावट केलेली आहे. म्हणजे सगळीकडे डायमंड लावलेले आहेत त्यांच्या धोतीला, नंतर मुकुट, हातामध्ये अशी डायमंडचीही आहे. तर सुंदर वाटत होते गणपती बाप्पा. आणि आमच्याकडे 2 गणपती बाप्पा आहेत, तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तर तो पलीकडचा गणपती बाप्पा गेल्या वर्षीचा आहे. तर मी त्याला माझ्या स्वतःच्या हाताने म्हणजे छान असा फेटा तयार केलेला आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत